नमस्कार मंडळी, फील महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये मी कल्पेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर हा आहे आपला गाव। हात जोड। नमस्कार। तर आपल्या गावात हाटाडचा श्रीमंत माणूस लासे आलेला आहे। तर मित्रांनो, आता आली एमर्जन्सी, अजयचा पाय कापला, तर आपण त्याला पटकन घेऊन जातो डॉक्टरकडे। नमस्कार मंडळी, फील महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये मी कल्पेश सुर्वे तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर आपल्या महाराष्ट्राला फील करा आणि तुमच्या थकलेल्या मनाला हील करा। आज आहे गणपतीचा दिवस दुसरा आणि आपण आज जाणार आहोत आरतीसाठी पहिल्यांदा उठल्यावर। तर सकाळी 5:30ला झोपलो मी आणि आता वाजल्यात 9:15 झाले। तर हा आहे आपला गाव, ही आहे आमच्या गावाची फरशी। इथून खाली जाऊया, आपण एक्सप्लोर करत जाऊया। ह्या साईडला शेतं असतात, राईट साईडला। हा इथून जो पाणी जातो ना, त्याला आमच्या गावी व्हल बोलतात, व्हल। इथे अगोदर म्हणजे गावातली माणसं ही विहीर वापरायची। आता सगळ्यांच्या घरात नळ आले, तर आता कोणी विहीर वापरत नाही एवढं। इकडे एक विहीर आहे आणि एक त्या साईडला आहे, ब्रिज आहे त्या साईडला, तिकडे पण आपण जाऊ। तर इकडे कपडे वगैरे धुवायला येतात, अजून पण येतात। इथे कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये। हो, बरे आहेस ना? आणि पप्पू दादा आहे पुढे। पप्पू दादा आहेस कुठे? अवनीश हाय। पाण्यात दगड मारतो, हे आपल्याला सगळ्यांना आवडायचं लहानपणी, पाण्यात दगड मारायला। ही आहेत गावातली शेतं। तर आता आपण जातो आमच्या गावाच्या देवळात, तर जाऊया आणि तिकडे जरा आपल्या गणपती बाप्पाचं आणि हनुमंताचं दर्शन घेऊन येऊया आपण। हा आहे आमच्या गावातलं मंदिर। हो, गावातलं मंदिर। हा मंदिर आमच्या गावातला आहे। ह्या ट्रॉफीज आहेत, म्हणजे जुन्या लोकांपासून ते आम्ही ज्या मारलेल्या आहेत त्या गावातल्या पोरांनी। अजून भरायचं आम्हाला कबड, मागची 3 वर्ष झाले काय ट्रॉफी नाही। पुराणा काय सध्या आपला लक खराब चाललाय, तर बघू ह्या वर्षी जर बाप्पाची कृपा झाली तर येतील ह्या वर्षी भरपूर ट्रॉफ्या। पोरं एकदम जोशमध्ये आहेत, फक्त बोलतात नशीब आपला साथ देत नाही आहे, तर देईल नक्कीच नशीब पण साथ, आणि आपल्याकडे पण ट्रॉफीजवर ट्रॉफीज येतील। गावात शेणाचं अंगण राहिलं नाही, सगळ्या झालेत। प्रत्येक दादा आलाय, चला आरतीला चला। सूर्यांना, आपले सूर्यांना म्हणजे आपले सूर्यबेवा रात्रीचे पाठच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही, ते गाणं बोलत होते। आज नसेल ना नाच, आज आपण नाचणार नाही ना? हां, आज नाच वगैरे नसतील, तर आज नॉर्मल आरतीचा वगैरे ब्लॉग असेल आपला। आपण आरती वगैरे करतोय ते, बाकी काय नाही। अजून आरतीला सुरुवात झाली नाही का? आरती कधी करायची? लवू उठलास काय? लवू उठलास? अण्णा पूजेची तयारी करता। अण्णा आरती कधी करायची? आरती चला चला, अण्णा तयार आहेत, जाऊया आरतीला आता। हे आपली सूर्यभावकीची घरं आहेत, ही सूर्यभावकीची घरं आहेत, ही आमची सुर्व्यांची वली। हा आमचा सुर्व्यांचा अंगण। हे बाबा आहेत नामदेव, माझा कुठे पाड हो पाडला, आमचे नामदेव बाबा, आणि हा नामदेव बाबांच्या घरचा गणपती।
नामदेव बाबांच्या घरचा गणपती रे बाबा, नामदेव बाबांच्या घरचा गणपती. नंतर ही आमची आई, ही आमची आई. आई कशी आहेस? हो फोटो चांगली उभी. बाबा बोलतेत नीट राहा, फोटो काढताय. बरी आहेस ना? हो बरी आहे आमची आई. आईला खरं तर जरा कमी ऐकू येतं, त्यामुळे जोरात बोलावं लागतं. पाडला हो. ब्लॉग बघितल्यानंतर सगळे एकदम एक्सायटेड असतात ब्लॉग मध्ये येण्यासाठी, मजा येते ती त्यांना. म्हणजे असं की आम्ही दिसतो, पोरांना दिसतं वगैरे, एक आठवण राहते ब्लॉग म्हणजे. तर आत्ता आपण करतो आरतीची सुरुवात आपल्या सुर्वे भाऊकीची. सगळी मंडळी जमलेली आहे आरतीसाठी. हे सगळे माझे अण्णा आहेत. अरे चालतं, घरी मजा आहे, असंच असतो ना आपण. मग हे आपले फोटोकार आहेत. हा फोटोकार. बाबा पण आले. बाबा आरती करायची ना आता. चला. पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर सेंदुराची, माळ मुक्ता फळाची. आता एका घराची आरती झाली आहे. त्यानंतर दरवर्षी म्हणजे आता मागच्या 3 वर्षापासून आपला हा घर बंद आहे, आपल्या काकांचं घर आहे. तर इकडे गणपती बसवायचो आपण, पण लॉकडाऊन पासून आपण आणत नाही. तर पुढच्या वर्षी येणार आहोत. जरूर हा पुढच्या वर्षी येणार असे बोलले त्यांना. तर इकडून मग ही आरती असायची, नंतर हा घर, नंतर तो. आमच्या वाकीचे 6 गणपती आहेत, ते डेली गणपतीची आरती करतात सकाळ संध्याकाळ. बरोबर. सर्व मंडळी आमच्या गणपतीच्या हजर असतात आणि एकदम उत्साह असा येतो की सर्व मंडळी आम्हाला भेटते. हे गणपतीच्या दिवशी आनंद येतो, सर्व उत्साह येतो, एकदम मजा येते. चला अण्णा पण ब्लॉगिंग करतायत ब्रो. आता पण आजूच्या घरात अजून 2 घर राहिलेत आपली आरती करायची. तर ॲक्च्युली हा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी कसं असतं, पहिल्या आणि लास्टच्या दिवशी पूर्ण गावात आरती होते, तर सगळी लोक करतात. आणि आता कसं असतं, भावकीतले किंवा आजूबाजूची घरं जी असतात ना, ते लोक एकत्र म्हणजे तेवढीच घरं मिळून आरती करतात त्यांच्या घरात जाऊन. प्रत्येकजण प्रत्येक आरतीला असतं, प्रत्येक घरातला एक माणूस. तर आता आपण जातो आनंदाकडे. तर आता एक शेवटचा घर राहिला आपला, तो म्हणजे नारायण अण्णांचा. आपल्या त्यांच्या घरी जातोय. तर आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये मागच्या वर्षीच्या त्या आईला बघितलं असेल. आई बोलते माझा फोटो काढू नकोस, त्याच आईकडे जातो आपण आता. तमेव माता पिता तमेव तमेव बंधु आपल्याला कॅमेरा घ्यायला नको बोलते ती आई. हाय ते आता गपचूप आपण कॅमेरा नेऊ. काय ग आई, कशी आहेस?
नाचव नको. कशी आहेस बोल, लोकांना लोक विचारतात आईला दाखव परत. बोलताय तुझ्याशी. बोल बोल. ठेवा. मम्मी साली आली, पप्पा पण आलेत, भाऊ पण आले. नवया चालू ठेव. मग तू बरी आहेस ना? कसा तरी निघला बोल इथं बोल, मी बरी आहे. रेकॉर्ड करून येतोस की हो. का निघला असाच. आता सगळ्या अर्थ झालेत, आता आपण जाऊया आपल्या घरी. तर माझं घर दाखवतो मी तुम्हाला बनवल्यानंतर. आणि इकडे आहे आपलं घर, हा जो दिसते तो आहे आपला घर. तो चलो जाते हैं घर में अभी. समोर धबधबा आहे पण तो दिसत ना आता, कारण तिथे झाडं आली आहेत भरपूर, गच्च झालं आहे तिकडे. ते आपल्या घराचं एंट्रन्स. बाकी नाही मम्मी, मम्मी हाय हाय हाय. मम्मी घर, मम्मी काम करते किचनमध्ये. मम्मी कसं वाटतं इतक्या वर्षानंतर घर बनलं? चांगलं वाटतंय. स्वतःचा तर स्वतःचा बरोबर. तर आता आपण चाललो आहोत मीटिंगला, आपल्या क्रिकेट मंडळाची मीटिंग आहे, त्यासाठी जातो आपण. हा आहे आमच्या गावकीचं घर, म्हणजे आमचा बूट कॅम्प. ते मीटिंग चालू आहेत, मीटिंग. तर मीटिंगमध्ये काय, तिथे मीटिंग चालू आहे, विषय संपला. काय देतेस बघा, आई तिच्या पदरातून आपल्याला काहीतरी खायला देते. मके दिलेत, मके उकडलेले. धन्यवाद धन्यवाद. आपल्या आईला जरा कमी ऐकू येतं, त्यामुळे आपण ओरडून बोलतोय. तर असं समजू नका की आपण हे इन्सल्ट करतो तिची. प्रेम आहे, प्रेम आईचं. थँक्यू. आई लाजली. तर नमस्कार मंडळी, आता आपण जातो तळ्यात, काही सामान आणायचं आहे घरामध्ये, तर त्यासाठी आपण तळ्यात चाललो आहे. तळ्यात जायला आपण गाडी नेतो आता. तर रेकॉर्ड कसं करायचं ते बघूया आपण. बादशाह के साथ देख कौन चल रहा है, पब्लिक, अपनी पब्लिक. तर आपण आलोय तळ्यात बंटीदाला घ्यायला. बंटीदा वर्क फ्रॉम होम करायला आला काकांकडे आणि मावशीकडे. काका कशात? मस्त मजेत. काका एकदम आरामात बसलेत. नमस्कार. काय ओटी होती? ओव्हर टाईम मस्त कमवलेला आहे बंटीदा, आणि आज बंटीदाकडून चायनीज आपल्याला. हे ओटी होती रे याची, ओव्हर टाईम केले ना आज, ओटी केली, मग आज देणार तो चायनीज आपल्याला. आम्हाला आज आमचा बंटी दादा चायनीज देणार आहे. फक्त 2 तास झोपून तो काम केलंय त्याने. हे 2च तास झोपलास ना बंटीदा? 2च? एकच तास झोपलोय. मग आता कसं वाटतंय? बंद होते आपोआप. आता ना होत, झोपशील घरात जाऊन? 8 जिगरा जिगरा. तर झालं असं, आता कापला अजयचा पाय आणि आपल्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं. अजय पाय दाखव, खोल खोल पाय दाखव, पाय दाखव. अरे कंटेंट आहे ब्रो. अरे भाई पुरा गंदा हो गया रे का. हे बघा, याचा पाय कापलाय, तर आपल्याला अर्जंट माहिती डॉक्टरकडे न्यायचं आहे. दिसतोय तुम्हाला? हा बघा. चलो चलो चलो. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला स्वर्ग दाखवणार आहे. आपण इंद्रधनुष्य बघणार आहोत. हा बघा इंद्रधनुष्य. गावी इंद्रधनुष्य भरपूर बघायला भेटतात. कसं आहे, कसं आहे, कडक आहे की नाही? हे आपलं गाव, हे आहे कोकण, हीच आहे मजा कोकणातली मित्रांनो. चला आता जाऊया. इमर्जन्सी आहे मित्रांनो, आजूचा पाय साफ करायचा आहे, लागलंय त्याला. बघा आजी फोटो काढताय. रेम्बो रेम्बो, नुसता रेम्बो नुसता रेम्बो. अरे एकावर एक रेम्बो आलेला तिथून, तर आता एक कमी झाला काय?
चालू आहे चालू आहे. काल त्याच रेनबोच्या हातात बसणार होता. ह्या प्रकारे डॉक्टरचा बंद आहे. आपण डॉक्टरांसाठी आलो पण डॉक्टर आहेत ना. रविवारी डॉक्टरांना सुट्टी असते काय? दवाखाना बंद आहे. हाटाडला आलो आपण 4:30 पण डॉक्टर दिसत नाहीत. तर आता तर आपण एकदा विचारूया पुढे जाऊन कोण आहेत का गावात. स्वतःच विचार करतोय अजयच्या पायाची सर्जरी करायची. अजयला ऍक्च्युली तो पाय साफ मला आता तो करायचा. काढावा लागेल बाजूला 2 दिवसासाठी. हा हे हाटाडचा स्टॉप. वरती गावदेवी आहे. ते मोठी गावदेवीचं मंदिर आहे. आता पुन्हा जातोय आपण. आज 1.5 दिवसाचं गणपतीचं विसर्जन आहे. 1.5 दिवसाचा गणपती म्हणजे खूप हे वाटतं यार की बाप्पा आले आणि लगेच गेले. म्हणजे काय मजा करायला भेटत नाही. असाच ज्यांचे 1.5 दिवसांचे त्यांना कसं वाटत असेल ना. पण हाटाडला आलो आता. हाटाडचं हा तलाव आहे हाटाडचा. तर आता आपण गेलो होतो हाटाडला. हाटाड म्हणजे आमच्या बाजूचंच गाव, जिकडे 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होतं आणि तो तलाव होता हाटाडचा. तर तिकडेच ते प्रत्येक गणपतीचं विसर्जन करतात. म्हणजे 1.5 दिवसाचा असो किंवा गौरी गणपती असो त्याच तलावामध्ये विसर्जन होतं. पण आमच्या गावाचा जो विसर्जन होतो तो समुद्रात होतो. तर आम्ही तुम्हाला दाखवू. समुद्र म्हणजे खाडी आहे, ती खाडीत विसर्जन होतं. तर ते पण आपण बघूच पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्ही मला खूप अगोदरपासून मला सबस्क्राईब केलं हा चॅनल तर तुम्हाला माझ्या पहिल्याचा जे विसर्जनचे व्हिडिओ आहे ते बघितला असेल तुम्ही. तर आपल्या गावात हाटाडचा श्रीमंत माणूस लासे आलेला आहे. तर हे आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे लासे भाऊ. 4 बोटी आहेत मोठ्या मोठ्या. 4 बोटी. पण आम्हाला कधीच पार्टी देत नाही. ऍप्स व्ह्यूज बघा भावाच्या आमच्या. फुल फिटनेस फ्रीक आहे. तर हे आज आले चुकून आज अचानक भयानक पुन्हा लवकर आलाय. हा मित्रांनो तुम्हाला मी एकनाथ शिंदे साहेब दाखवतोय. बस झाला एकदम परफेक्ट रे. हात जोड. नमस्कार. आज आहे गणपतीचा 3रा दिवस आणि मी कालचा ब्लॉग एंड करायचा विसरून गेलो. तर आपण तो ब्लॉग इथेच एंड करतोय. आणि जर तुम्हाला तो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता आपण दुसऱ्या ब्लॉगची सुरुवात करूया. चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. Feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra. तर मित्रांनो आता खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. इकडे आमच्या गावातला जो वायफाय तो बंद आहे. तर मला तळ्याला जावं लागतं आहे. तळा आमच्या इथून 8 किलोमीटर लांब आहे. राजू तो ओळखतं ना मला. इतक्या दिवसांनी आला तर आता खुश होईल तो. कसा आहेस राजू? ओळखलीस काय? ओळखलीस? सवाई सर्जेसर. आम्ही त्यांना लाडाने सर्जेसरच बोलायचो. आमच्या गावातली खूप पोरं शिकलेत.